तरुणाईला व्यसनाच्या विळख्यात ओढणाऱ्या गुन्हेगारांविरोधात कल्याण पोलिसांकडून मोठी कारवाई करण्यात आली. खडकपाडा पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या NDPS गांजा तस्करी प्रकरणात तब्बल 17 आरोपींविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली. ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत गांजा तस्करी प्रकरणी मोक्का अंतर्गत झालेली अशा प्रकारची ही पहिलीच कार्यवाही आहे. खडकपाडा पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी कायदा 1985 सह भारतीय हत्यार कायदा कलम प्रमाणे 2 ऑगस्ट 2025 रोजी दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास कल्याणचे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष कार्यवाही पथकाकडून केला जात आहे. या तपासादरम्यान आतापर्यंत 13 आरोपींना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून तब्बल 115 किलो गांजा वाहतुकीसाठी वापरलेल्या 2 मोटर कार, 1 बुलेट, 1 ऑटो रिक्षा, 1 ॲक्टिवा, 1 पिस्तूल, 2 जिवंत काडतूस, 2 वॉकी टॉकी संच, चार्जरसह असा सुमारे 70 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. विशेष म्हणजे आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम इथं 21 ऑगस्ट रोजी झालेल्या कारवाईत एकाच गुन्हेगाराकडून 62 किलो गांजा, पिस्तूल, वॉकी टॉकी संच जप्त करण्यात आले होते. या प्रकरणाच्या तपासात अजून 4 आरोपींची नावं समोर आली असून त्यांचा शोध सुरू आहे. प्राथमिक चौकशीतून उघड झालंय की ही टोळी मागील 3 वर्षांपासून अंमली पदार्थांची खरेदी, विक्री, तस्करी तसंच पुरवठा करून अवैध मार्गानं मोठ्या आर्थिक फायदा मिळवत होती. आरोपी एकमेकांच्या संपर्कात राहून कधी एकत्र तर कधी स्वतंत्रपणे विविध साथीदारांच्या मदतीनं हा बेकायदेशीर व्यवसाय करत असल्याची माहिती DCP अतुल झेंडे यांनी दिली. ऑगस्ट महिन्यामध्ये खडकपाडा पोलीस स्टेशन या ठिकाणी आपण NDPS अंतर्गत गांजाचा गुन्हा दाखल केला होता. त्याच्यामध्ये आपण सुरुवातीला एक ड्रग पेडलर जो गांजा सेवन करण्यास ताब्यात घेण्यात आलं होतं. त्याचा पुढील तपास करत असताना आपल्या टीमला, म्हणजे आपली स्पेशल स्क्वॉड जे नेमलेला आहे अंमली पदार्थ विरोधी कारवाई करण्याकरता, आणि काही कळांचे पूर्ण टीमला हे पूर्णपणे सिंडिकेट काम करत असल्याबाबतचे त्यामध्ये तपासात निष्पन्न झालं. त्या अनुषंगाने आपण ऑगस्ट महिन्यामध्ये विशाखापट्टणम, ओडिसा या ठिकाणी जाऊन एक मोठं कॉम्बिंग ऑपरेशन त्या ठिकाणी राबवलं गेलं होतं लोकल पोलिसांच्या मदतीने. आणि त्यामध्ये आपण इतरही त्यांचे जे डीलर्स आहेत जे विविध शहरांमध्ये काम करतात, त्यामध्ये विशाखापट्टणम असेल, सोलापूर असेल, पुणे असेल, बदलापूर असेल, मुंब्रा असेल या ठिकाणी लोकांना ताब्यात घेतलं गेलं होतं. असे एकूण 13 आरोपी आपण त्याच्यामध्ये आतापर्यंत अटक केलेले आहेत. आणि हे सर्व नेटवर्क जे आहे विविध शहरांमध्ये चालत होतं. एकमेकांच्या हे मागच्या 2 ते 3 वर्षापासून एकमेकांच्या संपर्कात होते आणि त्यांचं एकमेकांशी आर्थिक सुद्धा देवाणघेवाण झालेली आहे असं तपासात निष्पन्न आलं. हा तपासात निष्पन्न झाला असताना त्या अंतर्गत महाराष्ट्र शासनाने जुलै 2025 मध्येच अंमली पदार्थ विरोधी जे कायदा आहे त्याचे गुन्हे दाखल होता, त्याच्यामध्ये मोक्का सेक्शन अंतर्भूत करावा याबाबत नोटिफिकेशन पण जारी केलं गेलं होतं. त्या अनुषंगाने आम्ही पूर्णपणे प्रस्ताव तयार केला गेला आणि हा पूर्ण प्रस्ताव माननीय ॲडिशनल CP सर संजय जाधव सरांकडे आपण पाठवण्यात आलेला होता. आणि त्या ह्याच्यामधून ती परवानगी मिळाल्यानंतर आता आपण ह्या जो गुन्हा दाखल केलेला आहे खडकपाडा पोलीस स्टेशनला, त्याच्यामध्ये MCOC त्यामध्ये अप्लाय केलेला आहे. आणि आपल्याकडे ठाणे आयुक्तालयामध्ये पहिल्याच अशी केस झालेली आहे की त्यामध्ये आपण अंमली पदार्थ नार्कोटिक्सच्या गुन्ह्यामध्ये मोक्का अंतर्गत कारवाई केलेली आहे. त्याच्यामध्ये आता आपण 13 लोकांना अटक केलेली आहे. सध्या तपास जो आहे तो आता ACP कल्याणजी गेटे यांच्याकडे आता वर्ग केलेला आहे. सध्या आम्ही त्या आरोपींना आता ताब्यात घेऊन पुन्हा मोक्का कोर्टामध्ये हजर करून त्यामध्ये पुढील तपास कशा प्रकारे एकमेकांच्या संपर्कात होते आणि कशा प्रकारे हे पूर्णपणे सिंडिकेट हा विविध शहरांमध्ये काम करत होतं या प्रकारचा आपला तपास आता इथून पुढे आम्ही करणार आहोत. याच्यामध्ये आतापर्यंत आपण पाहत असाल की टोटल 13 आरोपी आहेत आणि पूर्ण सिंडिकेट वरती 20 पेक्षाही जास्त गुन्हे विविध ठिकाणी, मी तेलंगणा असेल, पुणे असेल, सोलापूर असेल, पुणे त्यानंतर विविध बदलापूर असेल याच्या ठिकाणी दाखल झालेला आहे. आणि याचा जो मेन जो आहे तो गुफरान शेख म्हणून जो आहे तो बदलापूर टिटवाळा या ठिकाणी राहतो आणि तो सगळं सिंडिकेट हा हँडल करत असल्याबाबतचा आपल्याला तपासात निष्पन्न झालेला आहे. आणि याच्यामध्ये 3 प्रकारे त्यांची क्राईम करण्याची मोडस होती. एक टीम जी असेल, एक विशाखापट्टणम, ओडिसा या ठिकाणी माल आणणे आणि नंतर इथले डीलर जे आहेत त्या डीलरपर्यंत पोहोचवणे, त्या डीलरच्या मार्फतीने खालचे जे त्यांचे एजंट्स आहेत एजंटच्या मार्फतीने किरकोळ विक्री करत होते या विविध शहरांमध्ये. अशा प्रकारचा आपल्या तपासात निष्पन्न झालेला आहे. आणि हा गुफरान शेख जो आहे त्याच्यावरती आता यापूर्वी सुद्धा 6 गुन्हे त्याच्यावरती दाखल आहेत. इतरही जे आरोपी आहेत त्याच्यावरती तेलंगणा, पुणे असेल, बदलापूर असेल, विविध ठिकाणी इव्हन यातले आरोपी जे आहेत त्यांना नार्कोटिक क्राईम ब्युरो यांच्या सुद्धा याच्यामध्ये निष्पन्न झालेले होते. अशा प्रकारचे टोटल आपण जी गँग निष्पन्न केलेली आहे त्याच्यामध्ये 20 पेक्षाही जास्त गुन्हे विविध प्रकारचे NDPS पण आणि इतरही गुन्हे त्यामध्ये दाखल होते. त्यातला एक आरोपी जो आहे तो पुण्यातला आहे. तो पुण्यातली मर्डरच्या गुन्ह्यामध्ये सुद्धा मोक्काच्या अंतर्गत तो जेलमध्ये होता आणि त्यानंतर जेलमधून सुटल्यानंतर त्यांनी हा व्यवसाय सुरू केल्याचे आतापर्यंत तपासात निष्पन्न झालेला आहे. त्यांच्याकडून काय काय हस्तगत करण्यात आलेलं आहे?
या जे आपण विशाखापट्टणम आणि पूर्ण आपल्या कल्याण आणि बदलापूरमध्ये जे काही आपण कोम्बिंग ऑपरेशन आणि जे आरोग्य ताब्यात देण्यात आले होते, त्याच्यामध्ये आपण त्याच्याकडून 100 किलोपेक्षा 115 किलो गांजा त्यामध्ये जप्त केला होता. त्यामध्ये मोटरसायकल्स असतील, कार्स असतील, ज्या कारचा उपयोग ते माल ने-आण करत होते, त्यांना सुद्धा आपण जप्त केलं होतं. त्याचप्रमाणे आपण त्यांच्याकडून एक पिस्टल आणि विथ राऊंड सुद्धा त्या जप्त केले गेले होते. आणि त्या सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे जंगलामध्ये ज्यावेळेस ते विशाखापट्टणम या ठिकाणी जे गांजा आणण्याकडे जात होते, त्याकरता एकमेकांना संपर्क आणण्याकरता ते वॉकी टॉकी सुद्धा वापर करत होते. अशा प्रकारचे एकदम हाय प्रोफाईल आणि वेगळ्या प्रकारे ह्या संपर्कात राहून ते वॉकी टॉकी सुद्धा ते एकमेकांना संपर्क आणण्याकरता यूज करत होते. हे सर्व मुद्देमाल आपण यापूर्वी जप्त केलेला आहे. तसंच या टोळीचा गुफरान हन्नान शेख हा प्रमुख असून त्याच्यासह इतर 16 साथीदारांविरुद्ध मोक्कांतर्गत ही कारवाई करण्यात आली. या टोळीनं ठाणे, कल्याण, बदलापूर, सोलापूर, पुणे यासह महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये तसंच आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम परिसरात तरुणाईला अंमली पदार्थांच्या आहारी लावला आहे. व्यसनाधीन झालेल्या तरुणांचं आयुष्य उद्ध्वस्त होत असून ते गुन्हेगारीकडे वळत असल्याचे गंभीर वास्तव तपासातून समोर आल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलंय. MN भारतसाठी संदेश केदारे, कल्याण, मुंबई.